मला मुलगी पसंत आहे, मुलगी पसंत आहे, मुलगी पसंत आहे. अगं हो बोल. हो. यमुना, तुझ्याबद्दल जे वाटत होतं ना सांगायला उशीर झालाय मला, आणि आता बहुतेक सगळं उशिरा झालंय. तुझं लग्न पुढच्या पौर्णिमेला होणार. तुझ्या आयुष्यात आता सनई चौघडे वाजणार आहेत, त्याच्याकडे लक्ष दे. स्वामी, तुम्ही माझ्या लग्नाचा मुहूर्त काढला होता, माझ्यासाठी भविष्य सांगितलं होतं. पण जर का मला आवडणाऱ्या मुलीशीच माझं लग्न होणार नसेल तर त्या मुहूर्ताचा काय उपयोग? मला वाटत होतं तुम्ही यमुनाला माझ्यासाठीच निवडलंय, म्हणूनच आमच्या वाटा वारंवार एकत्र येत होत्या. पण आता कळतंय मीच चुकीचा होतो बहुतेक. असं का केलं स्वामी? तिचं लग्न त्या सुधाकरशी का ठरवलं? पण यमुनाला मी पसंत आहे की नाही हे अजून मला कोणीच सांगितलेलं नाही. हा माणूस, याला मी कुठेतरी बघितलंय. कुठे भेटला होता? गावात? नाही नाही नाही, सोलापूरला? काही नाही. मग कुठे? कोण आहे कोण हा खरा? आणि मला वाटतंय की त्याच्याबद्दल काहीतरी बरोबर नाहीये. मी गुळपाणी घेऊन येते. तुला याआधी कुठेतरी पाहिलंय. मला? हो, तुलाच. कुठे? आठवेल मला आणि तुलाही योग्य वेळी. सुखी राहा. तुझं नाव काय म्हणाला? सुधाकर. सुधाकर, वा, छान नाव. पत्रिका आहे का रे तुझी? पत्रिका? ज्योतिष जाणतो मी थोडंफार. पत्रिका बघितली असती. पण गुरुजींनी पाहिले आमच्या दोघांची पत्रिका आणि 35 गुणही जुळतायत आमचे, हो ना? हो, पत्रिकेच्या दृष्टीने तशी काही अडचण नाहीये. हो का? अरे वा, गुरुजींनी पत्रिका बघितली म्हटल्यावर मग ठीकच आहे. तुझं मूळ गाव कुठलं? श्रीरामपूर. श्रीराम. घरी कोण कोण असतं? माझे आई वडील आहेत, मोठा भाऊ, वहिनी, मोठं कुटुंब आहे माझं. मोठं कुटुंब म्हणजे सावली सुद्धा मोठी. माणूस एकटा मोठा होत नाही रे, त्या सगळ्यांच्या प्रार्थना असतात त्याच्या मागे. मग मुलगी बघायला एकटाच का आला? नाही म्हणजे घरच्यांना का नाही बरोबर आणलं? मी सहजच एका कामानिमित्त अक्कलकोटला आलो होतो. म्हटलं स्थळ चांगलं आहे तर मुलगी बघून घेऊया आणि घरच्यांना सांगूया नंतर. तसंही घरच्यांचा विश्वास आहे माझ्यावर. हो का? वा, हे ठीक आहे. ताई, एक गोष्ट बोलू? हो बोला ना. मुलगी बघायला मुलांनी एकट्याने येणं हे काही योग्य वाटत नाही. घरचेही बरोबर असायला हवेत ना. तसं पाहिलं तर यांच्या बोलण्यात तथ्य आहे. हा, काही तरी एक वेळ हे आपण मान्य करू शकतो, पण घरचे कोणी बरोबर नसताना सुपारी फोडण्याचा कार्यक्रम म्हणजे जरा विचित्र. नाही म्हणजे योग्य वाटत.
पण माझी आवड तीच घरच्यांची आवड आहे आणि माझा निर्णय तोच त्यांचाही निर्णय. मान्य आहे, पण आशीर्वादाला पर्याय नसतो. नातं जरी दोन जीवांचं असलं तरी विवाह म्हणजे दोन कुटुंब एकत्र येतात. आई, मलाही असं वाटतंय की यांच्या घरच्यांना एकदा भेटावं. माझ्याकडे एवढा वेळ नाहीये ग, म्हणून इतकी घाई करते. पण घाईत घेतलेला निर्णय कधी कधी आयुष्यभराची चूक ठरतो. विश्वास म्हणजे वाट पाहण्याची ताकद आणि भीती म्हणजे घाई करण्याची सवय. माझ्याकडे वेळ कमी आहे हेच खरंय. हो, पण स्वामींनी तुम्हाला काय सांगितलं? अहो, तुमच्या मुलीचं लग्न तुम्ही बघणार असंच सांगितलं ना. हो, पण हे तुम्हाला कसं माहित? अहो, अक्कलकोटमध्ये स्वामी भक्तांच्या गोष्टी कळतात. आणि सांगा बरं, स्वामींवर तुमचा विश्वास नाहीये का? तसं नाही, माझा पूर्ण विश्वास आहे. अहो, मग त्या विश्वासाला थोडा वेळ तरी द्या. अहो, स्वामींनी शब्द दिलाय तर ते पूर्णही करतीलच ना. म्हणून मला असं वाटतं की हा कार्यक्रम आता थांबवावा. काय तुम्ही तुमच्या घरच्यांना घेऊन या, मगच सुपारी फोडायचा कार्यक्रम करा. म्हणजे काय, थोडा मोठ्यांचे आशीर्वाद पण मिळतील आणि कोणाच्या मनात शंकाही राहणार नाही.